नमस्कार, मी पल्लवीज क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण कुकरमध्ये अगदी झटपट असा गाजराचा हलवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर आपल्याला इथे गाजर किसायची वगैरे काही गरज पडत नाही, अगदी झटपट हा गाजराचा हलवा बनून तयार होतो। तर सुरुवातीला इथे मी 1 किलो गाजर घेतलेलं आहे। तर ही गाजर आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे। या पद्धतीने वरची सालं काढून घ्यायची आणि थोड्या मोठ्या साईज मध्ये अशी आपल्याला गाजर कट करून घ्यायची आहेत। आणि आता कुकर मध्ये ही गाजर आपल्याला असं टाकून घ्यायची आहेत। सर्व गाजर आपण कट करून घेतलेली आहेत ती अशी कुकर मध्ये टाकून घ्यायची आणि वरून आपल्याला इथे दूध टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी एक छोटी वाटी दूध टाकून घेत आहे। तर दुधामध्ये अगदी पटकन आपली गाजर सॉफ्ट होतात, जास्त वेळ लागत नाही आणि झाकण लावून आपल्याला कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आपल्याला जास्त काही करायची गरज पडत नाही, तुमच्या कुकरनुसार तुमच्या कमी जास्त शिट्ट्या करू शकता। अगदी पटकन आपली गाजर अशी मऊसूत होतात आणि लगेचच मॅश होतात केल्यानंतर। आणि हे पाहता थोडंसं थंड करून आपण काढून पाहूयात कुकर। तर गाजर आपली छान अशी मऊसूत शिजलेली आहे। तर आता ही गाजर आपल्याला अशी मॅश करून घ्यायची आहेत। आपण पावभाजीला कसं पावभाजी मॅश करतो सेम त्या पद्धतीने। तर हे पहा, या पद्धतीने आपल्याला असं गाजर छान असं दुधामध्ये मॅश करून घ्यायचं आहे। छान असं एकजीव करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता गाजर छान असं एकजीव झालेलं आहे। अगदी आपण गाजर किसून कसा हलवा बनवतो त्या पद्धतीने बनवून तयार होतो। आणि आता वरून अर्धी वाटी खवा घेतलेला आहे, इथे मी तो टाकून घेते। तर इथे तुम्ही नसेल तर स्किप ही करू शकता किंवा थोडीशी दूध पावडर असेल तर ती यामध्ये तुम्ही ॲड करू शकता। आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंफार जे दूध आहे ते दूध आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे। छान असा हलवा आपल्याला थोडासा असा कोरडा करून घ्यायचा आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता छान असं दूध यामधील आटत आलेलं आहे हलव्यामधील। आणि सतत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे। यामध्ये साखर सर्वात शेवटी टाकून घ्यायची आहे। तर आता दूध पूर्णपणे आटत आलेलं आहे आणि आता वरून इथे मी 1 वाटी साखर टाकून घेत आहे। तुम्ही किती गोड खाता त्यानुसार यामध्ये साखर ॲड करायची आहे। आणि साखर टाकल्यानंतर आता नंतर अजून हे मिश्रण थोडंसं पातळ होतं आणि आता नंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं यामधील पाणी आटवून घ्यायचं आपल्याला। साखर टाकल्यानंतर थोडंफार पाणी होतं आणि छान पाणी आटल्यानंतर वरून आता आपल्याला 2 ते 3 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे। त्यामुळे सुगंध खूप छान येतो आपल्या हलव्याला आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि 1 चमचा वेलची पूड टाकून घेऊयात आणि छान असं एकजीव करून घेऊयात। वेलची पूड सर्वात शेवटी टाकायची आहे, सुरुवातीला नाही टाकायची, नाहीतर सुगंध येणार नाही। छान असं मिक्स करून घेऊयात आणि पूर्ण आपल्याला यातील पाणी आटवून घ्यायचं आहे। अगदी झटपट हा आपला गाजराचा हलवा बनून तयार होतो। अगदी आपला 15 मिनिटाच्या आत हा गाजराचा हलवा बनून तयार होतो, जास्त वेळ सुद्धा लागत नाही। आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि हलवा आपला छान असा कोरडा झालेला आहे आणि मॉइश्चर तुम्ही पाहू शकता जवळून। हे पहा, आता हा हलवा आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात। तर अतिशय चविष्ट बनवून तयार होतो आणि बनवायची पद्धत तर खूप सोपी आहे। तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा। मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स अँड फॅमिली बरोबर नक्की शेअर करा। एबीवर असाल तर फॉलो करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत धन्यवाद।